गोडेगाव पेठ जिल्हा परिषद गट या गटाचं नाव आहे आणि गोडेगाव पंचायत समिती गण असं नाव आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मंगलताई नवनाथ हुले हे जिल्हा परिषद गटामधनं उभे आहेत आणि गणामधनं आमचे मार्गदर्शक कैलासभाऊ काळे हे पंचायत समिती गणातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उभे आहेत. आता समोर हुले यांना कोण आहे ऑपोजिटमध्ये? सोरनाथ ताई दरेकर म्हणून उभे आहेत. जिल्हा परिषदेला कसं होऊ शकेल इथे? जिल्हा परिषदेला जे आता माजी खासदार म्हाडाचे अध्यक्ष दादा आमच्या बरोबर आहेत आणि जिल्हा परिषदचे उमेदवार मंगलताई नवनाथ हुले हे विजय होणार आहेत. त्याचं कारण आहे तसंच, कारण की आज नारोडीकरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. सर्व बाया माणसं, लेडीज, युवक सर्व बाहेर पडलेले आहेत आणि गावोगावं पिंजून काढतायत ते आणि हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना निवडून आणण्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रचार करत आहेत. अगदी शिवाजीदादासुद्धा या परिसरामध्ये मग पेठपासनं तर अगदी ढाकाळ्यापर्यंत गोंगडे बैठका घेऊन निवडून आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. या भागात पहिली जी निवडणूक झाली होती त्यावेळी दरेकर आणि काळे अशी झाली, बरोबर ना? एकदम बरोबर. गोरेगाव चर्चा अशी होती की त्या ठिकाणी जर त्यांना पाडलं गेलं होतं म्हणजे कैलास भाऊ यांच्यात जे निवडणूक आली झाली होती वगैरे, तर आता चर्चा अशी होती की सुवर्णा दरेकर आणि कैलासभाऊ काळे यांचे मिसेस अशी लढत होऊ शकेल, अशी एक चर्चा होती. हो, हे बरोबर आहे, परंतु कसं असतं ज्या वेळेला सगळेच आपल्या गावामध्ये हे बरोबर नाही. पंचायत समितीचं तिकीट ज्या वेळेला गोडेगावमध्ये आहे तेव्हा जिल्हा परिषद तिकीट दुसऱ्या तरी भागाला दिलं पाहिजे आणि जे नवनाथ शेठ हुले आहेत मंगलताईंचे मिस्टर, ते आज 35-40 वर्ष झालं माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं निष्ठेने काम करतायत. मग त्यांच्या मिसेसला हे तिकीट दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा गाव कारभार चांगला आखलेला आहे. अगदी 3 वर्षामध्ये 8-9 कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्या नारोडी गावामध्ये आणलेला आहे. विकास कामं कशी आहेत पेठ आणि गोडेगाव या गणामध्ये तुमच्या? ही माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी या मतदारसंघामध्ये बरीचशी कोटी रुपयाची कामं ह्या दोन्ही माणसांनी केलेली आहे. काळे आणि समोर काळे, जसं की कैलासभाऊ काळे असतील तर समोर कपिल काळे, ही जी लढत आहे. ओके. पहिलं तर चर्चेत तुमचं नाव होतं तिकिटासाठी वगैरे. ओके. चर्चा ही पण ऐकायला भेटली, तुम्ही शिवसेनेत जाणार होता वगैरे. हो. आणि तिसरं हे तिकीट अचानक काळे यांना झालं, कैलासभाऊ काळे यांना तिकीट नंतर झालं. हो. काय सांगाल? आता काळे विरुद्ध काळे म्हटलंच तुम्ही तर तसं कसं आहे, इथला मतदार जो आहे तो आदरणीय वळसे पाटील साहेबांना आणि शिवाजीदादांना मानणार आहे. जुन्या पिढीतील जे लोक आहेत ते आदरणीय वळसे पाटील साहेबांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तसेच स्वर्गीय अजितदादा पवारांना मानणारे लोक आहेत. आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हटले का बुवा मी शिवसेनेत जाणार होतो, जर एक सिंगल माणूस जर तुमच्या पुढं कोणी आणून दिला का मी शिवसेनेत चाललो होतो अशी पक्की जर तुम्हाला माहिती असेल तर मी त्याला म्हणन ती 1 रुपयाची नाही कितीतरी चर्चा होत्या वगैरे की तुम्ही तिकीट जर नाही झालं तर तुम्ही शिवसेनेत जाणार का? काही कारण येत नाही ना. प्रश्न पत्रकार साहेब तुम्ही मला चांगलं ओळखताय, असं काय कारण आहे? मला जर समजा गोडेगाव पंचायत समितीचं तिकीट दिलं नाही म्हणून मी पक्ष सोडायचा, हे कारणच होऊ शकत नाही. कारण की त्याचं हे आज कारण असं आहे, ज्या वेळेला 2013-14 साली शरद सहकारी बँकेचं मला वळसे पाटील साहेबांनी डायरेक्टर केलं. मी कुठल्याही प्रकारे मला राजकीय वसा आणि वारसा नसताना एक मी साधा कार्यकर्ता, रिक्षा चालवणारा कार्यकर्ता, राम ग्रामीण पतसंस्थेचं कलेक्शन करणारा कार्यकर्ता, जमिनीवर असणारा कार्यकर्ता, त्या काळात मला वळसे पाटील साहेबांनी ज्या बँकेचा मी शिपायासाठी अर्ज केला होता त्या बँकेचं मला डायरेक्टर केलं. आणि याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? आणि माणसाने समाधानी असावं का सगळंच मला जर साहेबांनी मला जर बँक दिली, त्याच्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर मी संचालक आहे, त्यावेळेला मी निवडणूक लढवली, त्याच्यातही लोकांनी चांगलं पण साहेबांनी मला तिथे तिकीट मागितलं नव्हतं आणि मला तिथे तिकीट दिलं. मी आज मार्केट कमिटीचा डायरेक्टर म्हणून काम करतोय. ज्या वेळेला तुम्ही म्हटले मागाशी मी शिवसेनेत जायचं, असं जर काय केलं असतं ना तेवढं बुमरँग माझ्यावर आलं असतं. लोक माझ्यापासनं जी लोक माझे हितचिंतक आहेत ती 100% लांब गेली असते. कारण की लोक अशी म्हटली असते. आता जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पक्ष सोडायचा, शिवसेनेत जायचं, काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण की जे तुम्ही म्हटलं ना देवीदास दरेकर, ते एक काळ शरद सहकारी बँकेचे संचालक होते. आदरणीय वळसे पाटील साहेबांनी त्यांना शरद बँकेचं संचालक केलं होतं आणि त्यांना बँकेवरून का काढलंय हा प्रश्न तुम्ही त्यांना करायचा.
का काढलं म्हणून. काढण्यात आलं का त्यांना? हो 100%. ते का पक्ष का सोडला त्यांनी? त्यांनी बँकेवर काहीतरी असाच जिल्हा परिषद 2012ची निवडणूक होती आणि आम्ही त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं, निष्ठेने काम केलं म्हणून आम्हाला फळ साहेबांनी मला बँकेवर दिलंय आणि पक्ष सोडायचा काही प्रश्न येत नाही. असा कदापि हे ठरू शकत. जोपर्यंत माझ्या जीवात जीव असेल तोपर्यंत पक्ष दिलीप वळसे पाटील, मी फक्त दिलीप वळसे पाटील. मग उद्या दिलीप वळसे पाटील कोणत्या पक्षात जाऊ दे, मी दिलीप वळसे पाटलांबरोबर आजही आहे, कालही होतो आणि उद्याही फक्त दिलीप वळसे पाटलांबरोबर राहणार. आता ही जी लढत आहे कपिल काळे आणि कैलासभाऊ काळे, ही लढत कशी होईल गोरेगावातून? कशी बोलत नाही ते लोक, म्हणजे बोलायला टाळतायत, म्हणजे चर्चा करायला जर आम्ही गेलो तर बोलत नाहीत, मग घाबरतायत का? हा एक थोडा डाऊट आला. मग चर्चा का होत नाही, पब्लिक समोर बोलायला का मागत नाहीये, तर ही लढत कशी होणार? आहे बघा, तुम्हाला मी सांगतो, कैलासभाऊ काळे अगदी लहानपणापासून आम्ही पाहतो, म्हणजे ते शिवसेनेत होतो, आम्ही राष्ट्रवादीत होतो, पण कधी जनसामान्यांचं काम नेहमी कैलासभाऊंनी केले. अगदी 1997 साली त्यांच्या पत्नी या गावच्या सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. रात्री अपरात्री 12 वाजेपर्यंत कोणताही फोन येऊ दे, काही येऊ दे, बुवा उपलब्ध राहणार. प्रत्येक समाजाची, मग कुंभार समाज असेल, सुतार समाज असेल, मातंग समाज असेल, मुस्लिम समाज असेल, त्यांच्या सुखामध्ये दुःखामध्ये नेहमी कैलासभाऊ उपलब्ध असतात. आणि या घोडेगावच्या जडणघडणीमध्ये कैलासभाऊ नव्हेच तर त्यांचे वडील आदरणीय कैलासवासी भीमाशेठ अण्णा काळे यांनी आणि त्यांचे वडील त्यांना बाबूराव काँग्रेस म्हणून ओळखलं जायचं. त्याचं कारण असे, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ ही शिक्षण संस्था उभी केली त्यावेळेला ते मुंबईवरनं, अगदी हे सर्व आमचे जुने जाणते ज्येष्ठ लोक यांनी मुंबईवरनं पैसे आणून ही शाळा उभी करण्यात, म्हणजे त्यांना, मला सांगायचं काय, समाजकारणाचं राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातनं मिळालेले आणि त्यांनी अहोरात्र या परिसरासाठी काम केले. ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समितीचे सभापती होते, प्रत्येकाला वेळ दिलाय आणि सर्वांना माहितीतला माणूस आहे. त्यामुळं कैलासभाऊंबद्दल शंका घेण्याची काही कारण नाही. पण मग त्यांना दिलं जातं का वगैरे, असं थोडी चर्चा आहे की त्याच घरात तिकीट नेहमीच का द्यायचं, मग नवीन चेहरे का दिले गेले नाही? अगदी एकदम तुम्ही बरं नाही खरं बोलले. तुम्ही जे बोलताय ना हे बरोबर बोलले, मी काही चुकीचं म्हणत नाही. परंतु आदरणीय वळसे पाटील साहेब या तालुक्याचा कारभार किती वर्ष करतायत? आज 35 वर्ष 40 वर्ष करतायत. आपण काय म्हणणार, साहेबांनाच का परत? माणूस काम करतोय म्हणूनच परत 91 सालापासून स्वर्गवासी अजितदादा पवारांनी काम चालू केलं. आजपर्यंत ते कामाचा माणूस म्हणून कैलासभाऊंना परत दिलंय आणि ते काम करतायत म्हणून दिलेलं आहे. ओके, म्हणजे तशी नाराजी दिसते का मग पब्लिकची इथे? अजिबात नाही. ह्या ते जसं की म्हणतायत काही जण की त्यांना द्यायला नको होतं, दुसरं पण नवीन चेहरा द्यायला पाहिजे होता. बरेच लोकांचं असं मी ऐकलं की सोमनाथ काळे यांना दिलं असतं तर बरं झालं असतं, ही पण चर्चा ऐकली. हे लोकांचं म्हणणं कोणाचं असेल, परंतु जे आम्ही कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला साहेबांनी सांगितलं का आपण जिल्हा परिषदेला मंगलताई होले आणि पंचायत समितीला बॉनची उमेदवारी फायनल केलेली, ज्या दिवशी आम्ही हरिश्चंद्र मंदिरात नारळ फोडला त्या दिवसापासून तर आजपर्यंत आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करून चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. आणि मी आजच सांगतो, हे दोन्ही उमेदवार चांगल्या लीडने निवडून येणार आहेत. समोर जे आव्हान आहे दरेकर आणि काळे, कपिल काळे, हे सुद्धा म्हणजे पारडं जड आहे अशा काही चर्चा ऐकायला येत आहेत. काय सांगाल तुम्ही? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, अजिबात जडबीड वातावरण नाही आहे. कारण की गेल्या वेळेला जे उमेदवार तिकडे होते त्यांना साथ आपल्या म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटलांची होती आणि हे ते विसरलेत. कारण की ज्या वेळेला आपण ज्यांच्या बोटाला धरून राजकारण समाजकारण करतो आणि त्यांना विसरलं तर ही सर्वसामान्य जनता जनार्दन त्यांना दाखवल्याशिवाय राहत नाही. तुमचं म्हणणं आहे मग कैलासभाऊ विजयी होतील? 100% विजय होतील. ठीक आहे, आता तुमचं काय म्हणणं आहे? हो, जनतेच्या मनातला माणूस, प्रत्येकाला सर्वसामान्यांना वेळ देणारा. सकाळी आपली देवपूजा आटोपल्यानंतर देवदेव करीत जात असताना लोक ग्रामपंचायतचं काम असेल, सर्वसामान्यांची काम असेल, त्यांना माहिती आहे बॉनचा टायमिंग झाला ते भेटणार आणि आपलं काय काम असेल ते सांगणार. असं बाजारपेठनी येतात, त्यांच्याबरोबर ते श्वान म्हणजे कुत्रं वगैरे असतात आणि ती त्यांचे रक्षण आणि पार शेवटपर्यंत वरती येतोपर्यंत ती येणार, त्यांना खायला वगैरे दिल्यानंतर ती जाणार. परंतु लोकांना माहिती आहे बॉनची भेट कधी घ्यायची, तर असा कुठं कोणाच्या घरी जायचं किंवा काय व्हायचं काय असेल ना
ते जाता जाताच ती कामाची त्यांची पद्धत होती, अजूनही आहे आणि इथून पुढे राहणार. कारण सर्वसामान्यांना वेळ देणारा माणूस आहे. त्यामुळं लोकांच्या मनामध्ये आता कोणी कसं आहे, काही बुलथापा हे करतीन, हे पाहिजे नव्हते, ते पाहिजे नव्हते, काहीतरी आपली कोणीतरी सांगायचं. आता सोमनाथ भाऊनी माशी सांगितलं, पण असं नाही आहे. त्यांच्या मनामध्ये सर्वांच्या साहेबांच्या मनात आल्यानंतर जे आहे त्याचं प्रामाणिकपणे काम करणारा आमचा हा मित्रपरिवार आहे. या ठिकाणचे तरुण जे आहे बरेच जण कपिल काळेसोबत म्हणजे आहेत की तिकडे ओढ आहे पब्लिकची किंवा नवीन तरुणांची वगैरे, काय सांगा? नवतरुणांची आता त्याचा मित्रपरिवार असून त्याच्याबरोबर राहणारच ना, त्याचा काही विषय हे नाही. बाकीचा आता नवतरुण बराचसा इकडं बुवांच्या बरोबर आहे, तसं काही हे नाही. आणि चर्चा वेगळ्या करत राहणार, इकडं असे तिकडं तसे, पण लोकांच्या मनामध्ये घर करून बसलेलं ते बुवांचं आहे, ते कोणाच्याही मनातून जाणार नाही. 100% ते निवडून येणार आहेत. निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? हो, 100%. दुसरं तर मला सांगा की आता हे जे तुमचा झेडपी जो गट आहे वरचा गण जो आहे गोरेगाव पेठ, इथे कसं होईल? गोडेगाव पेठमध्ये पण मंगलताई या चांगल्या पद्धतीनं लोक नियुक्त सरपंच आहेत नारोडीच्या, आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेले आहे. आणि आढळराव दादांच्या त्या पुतण्या आहेत, ते आढळरावांचं त्यांचं माहेर आहे. त्यामुळं लांडेवाडी आणि नारोडी गावनी तर ठरवलेलंच आहे का एक मताने आपल्याला आपल्या गावचं आपलं, कारण नारोडी गावला हे जिल्हा परिषदला ही पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. एकाच गावामध्ये समजा घोडेगावला भेटलेली आहे तशी नारोडीला भेटलेली आहे. त्यामुळं ते त्यांना संधी मिळाली तर ते सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं मंगलताई पण निवडून येणार चांगल्या मताने. वरतीसुद्धा संजय पवळे, त्याचं काम चांगलं आहे, तो सुद्धा ह्या पेठगणातून निवडून येणार. ही तिन्ही शिटं लागणार चांगल्या पद्धतीने. दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीदादांवरती प्रेम करणारे असणार हा मतदार. आणि लोकांच्या समोर कामं आहेत, जी कामं केलेली आहेत साहेबांनी आणि दादांनी, ती लोकांच्या समोर आहेत. आता काहींना त्याचं विस्मरण होत असेल, पण शेवटच्या दिवशी का ना 2 दिवस आपण ठेवतो का तो विचार करण्यासाठी का बा आपण काय करायला पाहिजे मतदारांनी. तर मतदार विचार करतो का नाही आपली चुकी आहे ना, आपल्याला अशा पद्धतीनंच बुवांना मंगलताईंना निवडून दिलंच पाहिजे, कारण ही कामाची माणसं आहेत. कपिल काळे हे तुम्हाला आव्हान वाटत नाही कैलासवालांसोबत? आमच्या दृष्टीने तर नाही वाटत, सर्वसामान्याच्या याच्या दृष्टीने तर ते त्यांच्या पद्धतीनं काम करणार. शेवटी कसे ही लढाई आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे ते प्रयत्न करणार. आमचे कार्यकर्ते सगळे एक संघ आणि एक मोठीनं काम करणारी. ही निवडणूक राष्ट्रवादी दोन्ही उमेदवार जिंकून आणू शकतील मग? हो, 100%? 100%.